आता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू थ्री इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणल्यार कितें दिलें आसतलें सांग. एक प्लेन आसतलो आनी प्लेनाचेर 3 पॉइंट गिवन आसतले. गेल्या फावटी काल कितें शिकले सांग आमी. एक कितें शिकले सांग. एक नॉर्मल वेक्टर दिल्लो आसतलो फ्रॉम द प्लेन आनी तेजो डिस्टन्स दिल्लो आसतलो. डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. ते कितें म्हणटा आमी नॉर्मल फॉर्म ऑफ द प्लेन. ओके. आनी ते दोन इक्वेशन आसता तेजे. वेक्टर फॉर्मूय आसता आनी कार्टेशियन फॉर्म आसता. वेक्टर फॉर्म कितें आसता सांग. आर वेक्टर डॉट एन कॅप इक्वल टू डी. सारखे. तर कार्टेशियन फॉर्म किती असता. Lx प्लस my प्लस nz इक्वल टू स्मॉल डी. जनरल इक्वेशन बी असता. जनरल इक्वेशन ऑफ प्लेन किती असतं सांग. त्याचं वेक्टर फॉर्म किती आहे. आर वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू कॅपिटल डी. और एन वेक्टर किती असतो नॉर्मल वेक्टर. काल खबर आहे तुम्हाला एन कॅप किती आहे. युनिट वेक्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ नॉर्मल वेक्टर विच इज ON वेक्टर. सारखे. कॅपिटल डी किती आहे. डिस्टन्स ऑफ द प्लेन परपेंडिक्युलर आणि नॉट फ्रॉम द ओरिजिन. त्याचं जनरल इक्वेशन किती असता. ax by प्लस cz इक्वल टू कॅपिटल डी. ते शिकले. मागीर कितें शिकले सांग. इक्वेशन ऑफ प्लेन परपेंडिक्युलर टू अ गिवन वेक्टर एंड पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट. एक प्लेन शिकलो आम्ही कितें. एक प्लेन आसतलो तेजो एक परपेंडिक्युलर वेक्टर दिल्लो आसतलो म्हणल्यार कितें त्या प्लेना थ्रू एक परपेंडिक्युलर वेक्टर पास करता तो दिल्लो आसतलो आनी कितें एक पॉइंट दिल्लो आसतलो आनी हो पॉइंट कितें प्लेना थ्रू पास करता. तेजो इक्वेशन कशें काडटा सांग आमी. हे कितें जनरल हे कितें आसता. जनरल इक्वेशन किती असता. आर वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू 0 आणि कार्टेशियन फॉर्म किती असता. कॅपिटल ए एक्स मायनस x1 प्लस बी y मायनस y1 प्लस सी z मायनस z1 इक्वल्स टू 0. सारखे. इक्वल्स टू 0. आज शिकतालो आम्ही इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. पॉइंट्स किती नॉन कोलिनियर. सांग कोलिनियर असल्या की जातले आम्ही इक्वेशन ऑफ प्लेन केन्ना काढपाक मेळचे ना. अशी जे सांगपाक शकता पळय. आता हो किती हा एक बुक आता सपोज तिन्ही पॉइंट कोलिनियर. आता बाइंडिंग कोलिनियर म्हणल्यार कितें इन द स्ट्रेट लाइन. कोलिनियर म्हणल्यार कितें तिन्ही पॉइंट कितें करतले लाई ऑन द स्ट्रेट लाइन. कोलिनियर असल्यार तिन्ही पॉइंट सपोज कोलिनियर जाल्यार ते एक लायना भितर लाई करतले. आता एक लायनाच्यान मल्टिपल प्लेन पास करपाक शकता अशी चिंता बुकाची बाइंडिंग. यात कितें तिन्ही पॉइंट्स आर पॉइंट एस पॉइंट आणि टी पॉइंट. सपोज तिन्ही पॉइंट कोलिनियर झाले जाल्यार कितले प्लेन्स पॉसिबल आ. इनफायनाइट नंबर ऑफ प्लेन्स पॉसिबल आ. पळय त्या बाइंडिंगांतल्यान पास करता पळय. इनफायनाइट नंबर ऑफ प्लेन पॉसिबल आ. सो तेका लागून आमकां इक्वेशन काडपाक मेळना. तेका लागून आमी कितें घेता सांग. तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स घेतात. तीन नॉन कोलिनियर पॉइंट म्हणल्यार कितें आसता सांग. एक पॉइंट हांगा आसतलो एक पॉइंट हांगा आसतलो एक पॉइंट हांगा आसतलो. हे तिन्ही पॉइंट एक लायनीचे लाई करचे ना. प्लेनाचे एक लायनीचे लाई करचे ना. तेका कितें म्हणटा आमी नॉन कोलिनियर पॉइंट्स. आणि आमी ओन्ली नॉन कोलिनियर पॉइंटाचे कितें काडपाक शकतात प्लेन काडपाक शकतात. ओके. प्लेनाचो इक्वेशन काडपाक शकतात. आत पळय किती दिल्ले आसता सांगले. 3 पॉइंट गिवन आसतले. आता ह्या इक्वेशना भितर कितें सांग 3 पॉइंट गिवन आसतले आनी 3 पॉइंट खंय लाई करता सांग ऑन द प्लेन. आनी तिन्ही पॉइंट्स कितें नॉन कोलिनियर म्हणल्यार कितें एक लायनीचे सपोज त्या तिन्ही पॉइंटा सोबत तू पास करपाक वयतलो थ्रू तू कितें लायन ड्रॉ करतलो तुका लायन तुका स्ट्रेट मेळची ना तुका क्रुकड लायन मेळटली. म्हणल्यार अशें तिन्ही पॉइंट कोलिनियर आसता कितें मेळटा सांग स्ट्रेट लायन मेळटा. तिन्ही पॉइंट्स कोलिनियर असल्यार तुका केन्नाय एक लायन तिन्ही पॉइंटांतल्यान पास करतलो ना. ओके. तेच जाय आमकां एक्चुअली. कळ्ळें कितें म्हणपाचें. ओके. तुका 3 पॉइंट गिवन आसतले इजी. 3 पॉइंट गिवन असल्यार कितें तुमी डायरेक्ट याद करपाक शकता. कितें आसता सांग फर्स्ट पॉइंटार तुवें कितें करप आर वेक्टर वांगडा मायनस करप डॉट घेवप बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर करप क्रॉस मागीर कितें सी वेक्टर क्रॉस ए वेक्टर करप इक्वल टू 0. आता पळय आर वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट तेजो डॉट घेवप कोणा वांगडा बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर आणि सेकंड कितें आसता सांग सी वेक्टर क्रॉस ए वेक्टर. तुमकां कितें ऑब्जर्व केलें सांग क्रॉस सद्दी आमी सद्दां कितें लास्टा कोणा दवरतात फर्स्ट वेक्टरा दवरतात ए वेक्टर आनी ए वेक्टर. बी वेक्टर आनी सी वेक्टर कितें
ताका पयलीं दवरतात. आतां पळय ए वेक्टर कितें फर्स्ट पॉइंटाचो पोझिशन वेक्टर, बी वेक्टर कितें सेकंड पॉइंटाचो पोझिशन वेक्टर आणि सी वेक्टर कितें थर्ड पॉइंटाचो पोझिशन वेक्टर. तो पोझिशन वेक्टर काडपाक काय न्हू इझिली आमी करपाक शकतात. कोऑर्डिनेट्स दिल्ले आसतात ताका वेक्टरान कन्वर्ट करा. आय घाला, जे घाला आणि के घाल तुका वेक्टर मेळटा. इझी. आणि तिन्ही पॉइंट कितें आसतले सांग नॉन कोलिनियर. जाल्यार हो इक्वेशन तेजो. फर्स्ट पॉइंट आमी आरा वांगडा मायनस करप. आर वेक्टर कितें सांग पोझिशन वेक्टर ऑफ आर्बिट्ररी पॉइंट पी आणि पी पॉइंट कितें आसतले अननोन पॉइंट एक्स वाय आणि झेड. क्लियर. याचं डेरिवेशन पळया आमी हे कशें सॉल्व केले कसो येयलो आन्सर. आता हे पॉइंट कितें सांग हे 3 पॉइंट दिल्ले आसतले प्लेनाचेर तुका 3 पॉइंट दिल्ले आसतले. हो पॉइंट कितें आर, एक पॉइंट कितें एस आणि एक पॉइंट कितें टी. मग सांग तिन्ही एक लाईनचेर लाय करतात टच. मग सांग तिघी जाणांतल्यान लाईन पास केली ती लाईन तुका स्ट्रेट मेळटली क्रुकड मेळटली सो ते नॉन कोलिनियर पॉइंट्स जाले. आता फर्स्ट पॉइंट आर मागेलो आर पॉइंट. सो आर पॉइंटाचो पोझिशन वेक्टर कितें आसतलो ए वेक्टर, सेकंड पॉइंटाचो पोझिशन वेक्टर कितें आसतलो बी वेक्टर आणि थर्ड पॉइंटाचो पोझिशन वेक्टर कितें आसतलो सी वेक्टर. कळ्ळें इतलें कळ्ळें. एक हांवें आर्बिट्ररी पॉइंट तुका खबर आहा न्हू इक्वेशन फॉर्म करपाक जाय म्हाका जाल्यार आर्बिट्ररी पॉइंट पी कन्सिडर करचे पडटले आणि हो पी खंय लाय करता ऑन द प्लेन आणि त्याचे कोऑर्डिनेट्स कितें आसतले खबर ना अननोन कोऑर्डिनेट्स एक्स वाय आणि झेड. आता त्याचं पोझिशन वेक्टर कितें आसतलो ह्या पॉइंट पीचो पोझिशन वेक्टर कितें आसतलो फ्रॉम द ओरिजिन आर वेक्टर. इतलें कळ्ळें. आता कितें करप खबर आहा आता कितें करप एक आर एक्स वेक्टर ड्रॉ करप आर एस वेक्टर आणि कितें ड्रॉ करतलो आर टी वेक्टर ड्रॉ करतलो. जेन्ना आर एस वेक्टराचो क्रॉस घेतलो कोणा वांगडा आर टी वेक्टरा वांगडा. म्हाका सांग दोन्ही सेम प्लेनचेर लाय करना तो हे सगळे आर एस जो आहा तो सेम प्लेनचेर लाय करता आर टी बी जो आहा तो वेक्टर जो आहा तो सेम प्लेनचेर लाय करता. जेन्ना दोग जाणांचो क्रॉस घेतलो म्हाका कितें मेळटलें एक परपेंडिक्युलर वेक्टर मेळटलो. जेन्ना आर एसाचो क्रॉस घेतलो कोणा वांगडा आर टी वांगडा घेतलो म्हाका कितें मेळटलें तो खबर आहा न्हू क्रॉस वेक्टर गेल्यार कितें मेळटलें क्रॉस केल्यार कितें मेळटलें एक परपेंडिक्युलर वेक्टर मेळटा आणि परपेंडिक्युलर वेक्टर कितें आर एस क्रॉस आर टी. दिसता पळय हो कितें आसतलो सांग प्लेना वांगडा कितें आसतलो परपेंडिक्युलर म्हळ्यार 90 डिग्री. प्लेना वांगडा 90 डिग्री आसतलो प्लेना वांगडा कितें आसतलो 90 डिग्री अशें चिंत. आतां हे 3 पॉइंट अशें चिंता इमॅजिन करपाक ट्राय करा. एक पॉइंट पळय अशें चिंत हो प्लेन 3 पॉइंट्स गिवन आहा. एक पॉइंट आर पळय सारकें चिंता पळय एक पॉइंट आर एक पॉइंट कितें एस एक पॉइंट कितें टी एक आर्बिट्ररी पॉइंट पी. जो ओरिजिन चिंत ओरिजिनांतल्यान एक वेक्टर ड्रॉ करतलो टुवर्ड्स पॉइंट आर तो कितें आसतलो ए वेक्टर. पोझिशन वेक्टरांतल्यान आनीक पॉइंट ड्रॉ करतलो वेक्टर ड्रॉ करतलो टुवर्ड्स एस पॉइंट तो कितें आसतलो बी वेक्टर. पोझिशन ओरिजिनांतल्यान आनीक वेक्टर ड्रॉ करतलो टुवर्ड्स पॉइंट टी तो कितें आसतलो सी वेक्टर. जेन्ना हांव कितें करतलें सांग जेन्ना आर एसाचो आर एस कितें करतलो मागीर हांव आर एस वेक्टराचो क्रॉस हांव जेन्ना आर टी वेक्टरा वांगडा घेतलो हे दोन्ही सेम प्लेनाचेर लाय करता कितें मेळटलें आमकां परपेंडिक्युलर वेक्टर आणि हांव कितें आसतलो परपेंडिक्युलर वेक्टराची व्हॅल्यू कितें आसतली आर एस वेक्टर क्रॉस आर टी वेक्टर. कळ्ळें परपेंडिक्युलर. क्लियर इतलें कळ्ळें. इमॅजिन करपाक कळटा न्हू हो बरें आउट ऑफ द प्लेन वयता अशें चिंत. परपेंडिक्युलर टू द प्लेन हो कितें 90 डिग्री विथ द प्लेन. हे दोन्ही प्लेन खंय लाय करता सांग दोन्ही वेक्टर खंय लाय करता ऑन द प्लेन. आणि हो जो वेक्टर हांवें ड्रॉ केलो पळय तो कितें आसतलो प्लेना वांगडा कितें आसतलो 90 डिग्री परपेंडिक्युलर या 90 डिग्री. कळ्ळें. आता कितें करप खबर आहा हो आर पॉइंट आहा पळय तेका पी वांगडा जॉइन कर आणि कितें फॉर्म करतले आमी आरपी वेक्टर फॉर्म करतले. हो आर पॉइंट आहा पळय फर्स्ट पॉइंट तेका पी वांगडा जॉइन कर आणि कितें फॉर्म करतलो कितें आरपी वेक्टर फॉर्म करतलो. इतलें कळ्ळें इतलें तरी कळ्ळें क्लियर. आता ट्रायंगल लॉ लावप सेम ट्रायंगल लॉ कितें भितर लायतलो सांग फर्स्ट ट्रायंगल दिसता हेजे भितर हांव ट्रायंगल लॉ लायता खंय आर वेक्टर आसता पळय थंय ट्रायंगल लॉ लायता आमी. सो कितें बरयतलो इन ट्रायंगल कितें ओ आर पी इन ट्रायंगल ओ आर पी कितें आसतलें सांग कोण दवर कितें ओ आर वेक्टर प्लस आर पी वेक्टर ओ आर वेक्टर सम कोणाचो जाता सांग डायरेक्शन सेम आसता त्या बरोबर डायरेक्शन पाथ सेम फॉलो करतात ते ताका म्हळ्यार कितें म्हणटा तेजो सम जाता ओ आर वेक्टर प्लस आर पी वेक्टर इक्वल टू घेतले ओपी वेक्टर. आता ओ आर वेक्टर कितें ए वेक्टर आरपी वेक्टर कितें खबर ना
आरपी वेक्टर खबर ना की आम्ही आर्बिट्री पॉइंटावर जॉईन केला न्हू आणि ओपी वेक्टर कितें आर वेक्टर फर्स्ट फाइंड करतले आम्ही आरपी वेक्टर फाइंड करतले आरपी वेक्टर किती असतं सांग आर वेक्टर मायनस ए वेक्टर हा मॅडम हे झाले काम आता म्हाका सांग जो आरपी वेक्टर हा हो जो आरपी वेक्टर जो हा तो कोणा वांगडा परपेंडिक्युलर हो आरपी वेक्टर जो तो कोणा वांगडा परपेंडिक्युलर हा आरपी जो खबर आहे सेम लाईन पळय हे तिन्ही वेक्टर जे आहेत ते सेम लाईनाचे सेम प्लेनाचेर लाय करतात आणि जो आर एस वेक्टर क्रॉस आरपी वेक्टर जो आरटी वेक्टर जो हा पळय तो कितें प्लेनाकिनी कितें परपेंडिक्युलर सो सांग हे दोन्ही परपेंडिक्युलर आसचे ना आता हे दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर आसचे ना हो वेक्टर आणि हो वेक्टर परपेंडिक्युलर असतो ना असतलो सो कित्याक परपेंडिक्युलर कोणा वांगडा आर एस क्रॉस आरटी जेना करून म्हाका एक वेक्टर मेळटलो पळय त्याच्या वांगडा कितें परपेंडिक्युलर आर एस क्रॉस आरपी केल्यार म्हाका एक वेक्टर मेळटा तो कितें आसतलो सांग परपेंडिक्युलर टू आरपी आता म्हाका सांग आर एस वेक्टर म्हणल्यार कितें तो खबर आहा न्हू फायनल पॉइंट मायनस इनिशियल पॉइंट करता आमी फायनल पॉइंट मायनस इनिशियल पॉइंट फायनल पॉइंट कितें एस आणि एसाचो पॉइंट कितें बी वेक्टर हे कशें बरोवंक शकना बी वेक्टर मायनस आर पॉइंट कितें आर पॉइंटाचो पोझिशन वेक्टर कितें ए आर एस बरोवंक शकना बी वेक्टर मायनस ए वेक्टर आणि आरटी कितें बरयतलो आरटीचो फायनल पॉइंट कितें टी सो सी वेक्टर मायनस ए वेक्टर कळ्ळो आर पॉइंटाचो पोझिशन वेक्टर कितें ए वेक्टर हो ट्रायंगल लावनच येते सगळे इतलें क्लियर आता पुट कर हितून भितर सो आता कितें सांग आता तू खबर आहा न्हू जेन्ना दोन्ही कितें आसता दोन्ही वेक्टर कितें आसता परपेंडिक्युलर आसता तेंचो डॉट प्रोडक्ट कितें आसता इक्वल टू 0 सो आरपीचो कितें आरपीची व्हॅल्यू कितें सांग आर वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट आता आर एस वेक्टर कितें बी वेक्टर मायनस ए वेक्टर क्रॉस सी वेक्टर मायनस ए वेक्टर इक्वल्स टू 0 आणि हो कितें वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन when 3 non-collinear points are given क्रॉस हा न्हू क्रॉस रॉंग आसता आय मस्ट बी रॉंग जेन्ना त्याला हांव डेरिवेशन करता डेरिवेशन ऑफ क्लियरिटी येता क्रॉस आसता क्रॉस हेजे मध्ये इतलें क्लियर हांव म्हणटा क्रॉस इतलें क्लियर हे जालें आता कार्टेशियन फॉर्म डायरेक्ट याद दवरा कळ्ळें 3 पॉइंट्स गिवन आसतले पहले पॉइंट को हम लोग क्या कोऑर्डिनेट्स को क्या बोलते हैं हम लोग x1 y1 z1 पहला पॉइंट क्या है r पॉइंट सेकंड पॉइंट किती s पॉइंट जी कोऑर्डिनेट्स क्या असतले x2 y2 z2 थर्ड पॉइंट किती t t चे कोऑर्डिनेट्स क्या असतले x3 y3 z3 ओके बी द कोऑर्डिनेट्स ऑफ r s and t रिस्पेक्टिवली लेट किती म्हणलं x y and z बी द कोऑर्डिनेट x y and z किती p पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स आणि p पॉइंट किती एक आर्बिट्ररी पॉइंट ऑन द प्लेन विथ पोझिशन वेक्टर r यात p पॉइंटाचा पोझिशन वेक्टर किती आहे r सो तो कार्टेशियन फॉर्म कशी बरयतले सांग डायरेक्ट कार्टेशियन फॉर्म कशी बरयतले x minus x1 y minus y1 z minus z1 आता सेकंड पॉइंट किती आहे x2 नो x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 थर्ड पॉइंट किती आहे x3 minus x1 y3 minus y1 मला तो सगळं सेम असतलो तुमका याच्याने याद दवरपाक शकता तुम्ही y3 minus y1 z3 minus z1 कोणा वांगडा मायनस जातात सगळे कोऑर्डिनेट्स जे कोणा वांगडा मायनस जातात फर्स्ट पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स वांगडा मायनस जातात फर्स्ट यातलो आर्बिट्ररी पॉइंट मायनस जातलो मागीर आर्बिट्ररी पॉइंट किसके साथ माइनस होगा फर्स्ट मतलब फर्स्ट पॉइंट के कोऑर्डिनेट्स के पास माइनस होगा और सेकंड पॉइंट फर्स्ट पॉइंट के कोऑर्डिनेट्स के साथ माइनस होगा एंड थर्ड पॉइंट सेकंड हे फर्स्ट वांगडा तो अशें इक्वल टू के आसतलो 0 तो हेजे लागून डेरिवेशन दिना टाइम वयतलो सो हे कर बंद y okay why we don't take 3 collinear
points to find equation of plane. हो एक सवाल असतं, याचा आन्सर हांव दिता पळय. सांग पळया. सपोज तिनी पॉइंट कोलिनियर, तिनी पॉइंट्स किती आहे कोलिनियर, आर एस आणि टी कोलिनियर न्हू, एक लाईन पास करतात. सो मग सांग हे 3 पॉइंटांतल्यान कितले प्लेन पास करपाक शकना. कळलं किती म्हणते त्या 3D कळपाक समजत ना. भरपूर किती जावपाक शकता सांग. प्लेन्स पास करपाक शकतात. फॅमिली ऑफ प्लेन्स मेळटले तुका which passes through these 3 points when these 3 points are collinear. बुकाचे इमॅजिन करा, बुकाची बाइंडिंग इमॅजिन करा. तर तुम्ही त्या बाइंडिंगाचे 3 पॉइंट्स असे चिता आणि त्या बाइंडिंगातल्या कितले पेजेस असता पळय, हे पेजेस किती आहे प्लेन. त्याला 3 कोलिनियर पॉइंट्स गेल्यार आमकां किती मेळटले. इफ वी टेक 3 collinear points, there will be a family of planes passing through these 3 collinear points. फॅमिली ऑफ प्लेन मेळटले आमकां. फॅमिली ऑफ प्लेन नाका, आमकां एकूच प्लेन जाय आसता. तिनी पॉइंट्स नॉन कोलिनियर आसतले नाल्यार तुका एकूच प्लेन मेळटलो. त्या तिनी पॉइंटांतल्यान पास करता. फॅमिली ऑफ प्लेन्स मेळटले. फॅमिली ऑफ प्लेन्स म्हणल्यार कितले नंबर ऑफ प्लेन्स, इनफायनाइट नंबर ऑफ प्लेन्स. कळ्ळें, इनफायनाइट नंबर ऑफ प्लेन्स मेळटले आमकां. आनी आमकां इनफायनाइट नंबर ऑफ प्लेन्स नाका, आमकां एकूच प्लेन जाय. कळ्ळें न्हू. बुकाची बाइंडिंग अशी चिंतपाक शकता. आज बंद कर. आज कितें आतां शिकले न्हू आमी. फॉर्मुला कितें आसता सांग. वेक्टर फॉर्म कितें आसता. व्हेन 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आर गिवन ऑन द प्लेन, आर वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर मायनस ए वेक्टर क्रॉस सी वेक्टर मायनस ए वेक्टर द होल ब्रॅकेट इक्वल्स टू 0. हो कितें वेक्टर इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन कितें आसता. हो वेक्टर इक्वेशन जालो. कार्टेशियन इक्वेशन कितें आसतलो. x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 हांगा येतलो x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 आणि हांगा कितें आसतलो सांग. x3 मायनस x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1 इक्वल्स टू 0. डिटर्मिनंट इक्वल्स टू 0. कळ्ळें. हे दोन इक्वेशन असतं न्हू. when 3 non collinear points are given जाल्यार हे यूज कर. कितें फाइंड करपाक लायला. फाइंड द वेक्टर इक्वेशन and the Cartesian equation of the plane passing through these 3 points. 3 points दिल्ले आहा. जाता तुका कळपाक जाय खंयचो हे यूज करतलो. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्साचो वेक्टर इक्वेशन बरयतलो आणि सॉल्व करतलो आणि कार्टेशियन इक्वेशन बरयतलो आणि कार्टेशियन इक्वेशन फॉर्म करतलो. इतलें क्लियर. कितें बरयला. Find the vector equation and Cartesian equation of plane passing through the point R, S and T. So मग सांग let so R वेक्टरचो पोझिशन वेक्टर किती असतलो. R वेक्टराचो पोझिशन वेक्टर किती असतलो. किती असतलो सांग. A वेक्टर which is 2i cap plus 5j cap minus 3k cap. B वेक्टर किती असतले. B वेक्टर किती सांग. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट सेकंड पॉइंट which is S minus 2i cap minus 3j cap plus 5k cap. आणि C वेक्टर किती असतलो सांग. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट थर्ड पॉइंट which is T किती 5i cap plus 3j cap minus 3k cap हे मेळे.
आणि आर वेक्टर किती असतं सांग आर्बिट्ररी पॉइंटाचा वेक्टर आर वेक्टर किती असतं एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप आणि हे किती आहे x1 y1 z1 और किती आहे x2 y2 z2 आणि हो किती आहे x3 y3 z3 हे किती पहिले काढले सांग मग ते कार्टेशियन इक्वेशन भितर जाय नो वेक्टर इक्वेशन भितर हे जे असतं आमका आणि कार्टेशियन इक्वेशन भितर आमका कोऑर्डिनेट्स नाही त्याचे सो फर्स्ट काय काढतलो वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फॉर्म्युला काय असतो सांग फॉर्म्युला काय असतो r वेक्टर माइनस a वेक्टर डॉट b वेक्टर माइनस a वेक्टर क्रॉस c वेक्टर माइनस a वेक्टर इक्वल्स टू 0 आता r वेक्टर किती आहे एज असेच बरे एज इट इज बरे r वेक्टर असे एज इट इज बरे आम्ही वेक्टरा भितर आम्ही चेंज करीना देतो r वेक्टर माइनस a वेक्टर किती आहे बरे a वेक्टर किती आहे ब्रॅकेट घाल किती सांग ब्रॅकेट घालप की माइनस साइन सो घेतलो 2i कॅप प्लस 5j कॅप माइनस 3k कॅप क्लोज केलो मग डॉट आता b वेक्टर माइनस a वेक्टर काढून दो सेपरेटली सॉल्व करता नो b वेक्टर माइनस a वेक्टर काय घेतलं सांग b वेक्टर माइनस a वेक्टर केला घेतलंय b वेक्टर माइनस a वेक्टर केला घेतलंय माइनस 4 होता ना b वेक्टर माइनस 2i कॅप माइनस 2j कॅप सॉरी i कॅप सो माइनस 4i कॅप माइनस 3i कॅप b वेक्टर माइनस a वेक्टर माइनस 3j कॅप माइनस 5j कॅप घेतलो माइनस 8j कॅप प्लस 5 मला 5k कॅप माइनस ऑफ माइनस प्लस 8k कॅप इतलं कळलं मग किती काढतलो c वेक्टर माइनस a वेक्टर काढूया c वेक्टर माइनस a वेक्टर किती आहे 3i कॅप केलं सॉल्व मागीर घेतलो माइनस 2j कॅप करेक्ट मागीर 0 k कॅप करेक्ट आता ही दोन्ही व्हॅल्यू हांगा पुट कर सो आन्सर घेतलो b वेक्टर माइनस a वेक्टर कितले येता माइनस 4i कॅप माइनस 8j कॅप प्लस 8k कॅप क्रॉस c वेक्टर किती आहे c माइनस a वेक्टर किती आहे 3i कॅप माइनस 2j कॅप प्लस 0k कॅप क्लोज द ब्रॅकेट इक्वल्स टू 0 आता हो किती सांग वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन when 3 non-collinear points are given हे झाले आता किती आहे वेक्टर इक्वेशन काढलं किती कार्टेशियन इक्वेशन काढूया नो कार्टेशियन इक्वेशन काढूया इक्वेशन ऑफ प्लेन when 3 non-collinear points are given फॉर्म्युला किती असता डिटर्मिनंट x minus x1 y minus y1 z minus z1 आणि असतो सांग x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 आणि किती असतलो x3 minus x1 y3 minus y1 z3 minus z1 equals to 0 पुट करूया व्हॅल्यूज पुट केल्या की घेतले x minus x1 किती आहे 2 y minus 5 z plus 3 कोया प्लस ते काय और फॉर्म्युलाचा माइनस आणि z1 किती आहे -3 सो माइनस माइनस घेतला प्लस आता x2 minus x1 सेकंड माइनस फर्स्ट डायरेक्ट काढूया सेकंड माइनस फर्स्ट -4 मागीर एक्चुअली काढलं ना आम्ही पळया आणि 8 ओके असतलो 3 -2 अरे ठीक बरं 0 ट्रिक झाली ओके एका सॉल्व केला घेतले सांग इक्वल टू 0 नो एका सॉल्व केला काय म्हटले क्रॉस करूया पळय प्लस माइनस प्लस तू खबर कशा काढतात डिटर्मिनंट कशा सॉल्व करतात फर्स्ट किती आहे x - 2 एका सॉल्व केला घेतलो 16 घेतलं पॉझिटिव्ह 16 -8 into 0 माइनस ऑफ 8 -8 into 2 -2 सो घेतलं 16 किती झाले मग किती आहे माइनस ब्रॅकेट y -5 याची व्हॅल्यू घेतली सांग पहिले सॉल्व केल्या 0 -24 कळलं नो आणि घ्या प्लस z किती आहे हा z +3 मागीर रो आणि कॉलम ब्लॉक कर घेतलो माइनस हा +8
प्लस 24 प्लस 8 प्लस 24 किती येतले 32 सारखे 32 हांग बरे इक्वल टू 0 याके सॉल्व कर आता कितलो 16x मायनस 32 मायनस नाका डायरेक्ट ओके येतलो प्लस 24y डायरेक्ट करता प्लस 24y प्लस आणि कितले पळय ओ मायनस आणि मायनस प्लस प्लस आणि मायनस मायनस डायरेक्ट करता मातशें पळोवपा पडटा सायन्साचे y मायनस आणि पॉझिटिव्ह प्लस असं घेतलो 121 दिस ना 120 24 into 5 किती 120 मागीर प्लस 32z प्लस 32 3 जा 96 इक्वल्स टू 0 आता क्या कर एक टर्म सगळे एक साइड ऐड 16x प्लस 24y प्लस 32z आता क्या आतले माइनस आता क्या माइनस 31 माइनस 32 माइनस माइनस 120 क्या आतलो माइनस 152 माइनस 152 प्लस 96 माइनस 60 आहे 56 माइनस 56 घेतले सगळं ओव्हरऑल केले माइनस 50 माइनस 56 इक्वल्स टू 0 हे टर्म्स त्या साइड वयल्यार आता डिवाइड करपा मेळटा हे तिनी सेम टेबल येतात 8 टेबल येतात सगळे जाण 8 सगळ्या जाण 8 टेबल येतात मॅक्सिमम नंबर पळय पॉसिबल आ सो डिवाइड बाय 8 कर सगळ्या थ्रू आउट डिवाइड बाय 8 कर इक्वेशन धाकटाच पळय सोदी कसं घेतलो डिवाइड बाय 8 थ्रू आउट केले घेतले 2x प्लस 4z माइनस किती 7 इक्वल्स टू 0 सो असं घेतलो 2x प्लस 3y प्लस 4y सॉरी 4y 4z इक्वल्स टू 7 और किती आहे इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म व्हेन 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आर गिवन इल्ला स्टँडर्ड जनरल फॉर्म ऑपरेशन इल्ला जनरल फॉर्म झालं पाहिजे x प्लस by प्लस z इक्वल्स टू d हे झाले आता थर्ड किती आता नेक्स्ट किती फोर्थ वन किती इंटरसेप्ट सगळ्या इजी सगळ्या इजी तुका डेरिवेशन बी कोण दाखयच ना सगळ्या इजी आता किती हा खबर हांव तो प्लेन जो आहा तो x एक्सिस वांगडा टच करता y एक्सिस वांगडा टच करता आणि z एक्सिस वांगडा टच करता म्हाका सांग जेन्ना बरे प्लेन x एक्सिस टच करतलो त्या पॉइंटाक किती म्हणटालो इंटरसेप्ट आणि तो इंटरसेप्ट किती आसतलो a इंटरसेप्ट तो पॉइंट किती आसतलो a y पॉइंट सपोज प्लेन टच करता तो इंटरसेप्ट किती आसतलो टच केले म्हणजे इंटरसेप्ट कट y प्लेन कट करता त्या डिस्टन्स किती म्हणता आम्ही इंटरसेप्ट तो किती आसतलो b आणि c किती आसतलो सांग इंटरसेप्ट ऑफ z एक्सिस सो इजी तो फॉर्म्युला किती आसतलो सांग लेट द प्लेन मेक्स इंटरसेप्ट म्हणजे कट प्लेन किती आता तिन्ही इक्वेशन कट करता ते कट करता त्या पॉइंट किती म्हणता आम्ही इंटरसेप्ट आता x एक्सिस वांगडा खंय कट करता एट पॉइंट a तो कोऑर्डिनेट्स किती आसतले गेले अथवा पॉइंट ऑन x एक्सिस किती आसतलो सांग सगळे एक्सिस किती आसतले 0 आणि a किती आसतलो x इंटरसेप्ट आता जेना y पॉइंट कट करता प्लेन कोऑर्डिनेट्स किती आसतले 0 b 0 जेना z एक्सिस किती पॉइंट कट करता इंटरसेप्ट किती आसतलो 0 0 c पता है ना जब पॉइंट x एक्सिस पर होता है जब पॉइंट x एक्सिस पर लाई करता है तो y और z के कोऑर्डिनेट्स क्या होते हैं 0 जब पॉइंट y एक्सिस पे लाई करता है जेना पॉइंट y एक्सिस चे लाई करता त्याचे कोऑर्डिनेट्स किती आसतले सांग z आणि x कोऑर्डिनेट किती आसतले 0 जेना पॉइंट किती z एक्सिस चे लाई करता जाल्यार y आणि x आणि y किती आसतलो 0 ओके बट किती पण पॉइंट आसतले त्या पॉइंटाचे व्हॅल्यू किती a b आणि c एक कोणाचा इंटरसेप्ट x का इंटरसेप्ट मतलब जो प्लेन खा कट कर रहा है उसको x को जिस जगह पे कट कर रहा है उसका कोऑर्डिनेट आता y किती आसतलो y खंय कट करतो त्याचा इंटरसेप्ट किती b आणि z खंय कट करतो मतलब प्लेन जो z खंय कट करता त्याचे इंटरसेप्ट किती c ऑन x पय a इंटरसेप्ट कोणाचो x चा b इंटरसेप्ट कोणाचो y चा c इंटरसेप्ट कोणाचो z चा सो कार्टेशियन होते वेक्टर फॉर्म असता डायरेक्ट कार्टेशियन फॉर्म असता किती असते सांग कार्टेशियन फॉर्म इजी x अपॉन a x इज आर्बिट्ररी पॉइंट x अपॉन a प्लस y अपॉन b प्लस z अपॉन c इक्वल्स टू 1 और किती इंटरसेप्ट फॉर्म ऑफ द प्लेन क्लियर इजी क्वेश्चन पण इजीली सॉल्व करपा मेळटा तू कशें कळटले इंटरसेप्ट दिल्ले आसतले तुका तू कळपा जाय
फर्स्ट इंटरसेप्ट दिला म्हणला किती तो एक्सचा इंटरसेप्ट वाय सेकंड पॉइंट दिला असतो की असतालो सांग सेकंड इंटरसेप्ट दिलो की असतालो वायाचो आणि थर्ड इंटरसेप्ट दिला असतो तो कोण असतालो झेडाचो सो मग सांग फर्स्ट इंटरसेप्ट किती म्हणता आम्ही ए सेकंड इंटरसेप्ट किती म्हणता बी आणि थर्ड इंटरसेप्ट किती म्हणता सी होय फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन विथ इंटरसेप्ट दिला हो फॉर्म दिमाग में लाना है इंटरसेप्ट क्या दिला फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन विथ इंटरसेप्ट 2, 3 and 4 on x, y and z axis respectively. So काढा इक्वेशन किती असता इक्वेशन किती असता x upon a plus y upon b plus z upon c equals to 1. x as it is x arbitrary constant no a किती आहे 2 b किती आहे 3 c किती आहे 4 equals to -1 अशा सोडतले कार्टेशियन इक्वेशन सॉल्व करूया म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन भी करूया याचा एलसीएम घेतलं याचा एलसीएम तिघी जणांचा एलसीएम तिघी जण एक टेबल येतात 12 नो 12 करूया किती करतो सांग इंटू 6 इंटू 6 हांगा किती करतलो इंटू 4 इंटू 4 एका काय करतलो इंटू 3 इंटू 3 इक्वल्स टू 1 पण एका काय घेतलं क्रॉस मध्ये असं घेतलं सांग 6x प्लस 4y प्लस 3z अपॉन 12 इक्वल्स टू 1 12 या साइड गेलो सो आन्सर घेतले कळलं ना 6x प्लस 4y प्लस 3z इक्वल्स टू 12 आणि हा किती आहे इक्वेशन ऑफ ओके सांग इक्वेशन ऑफ प्लेन कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काय व्हेन इंटरसेप्ट्स आर गिवन हे सगळं इझी आता पण शिकले त्याला सगळं इझी हो कळ बंद कर आतके दिले असतले खबर आता दोन प्लेन दिले असतले पय दोन प्लेन दोन प्लेन खंय इंटरसेक्ट जाता सांग खंय इंटरसेक्ट जाता दिसता तुमका दिसता असतले बाइंडिंग आता या इंटरसेक्शनातून एक प्लेन काढपा जाय प्लेन काढतलो त्या प्लेनाचं इक्वेशन काढपा जाय तुका दोन प्लेन दिले असतले आणि तो प्लेन खंय करता एक इंटरसेक्ट करता आणि खंय इंटरसेक्ट करता पय त्याचो एक तिथून मागे क्या मेल्टो एक प्लेन मेल्टलो ते मागे फाइंड करपा जाय तेरे को क्या दिया होगा बताओ दो प्लेन का इक्वेशन दिया होगा और जहां वो इंटरसेक्ट कर रहा है वहां से कोई एक प्लेन बनेगा उसका इक्वेशन निकालना है मेरे को तुम लोग बोलोगे सर तुम म्हणटले सर एशकन कितले प्लेन पॉसिबल आणू दोन प्लेनातल्यान कितले कोई इंटरसेक्ट करता तेतना कितले प्लेन पास हो सकता फैमिली ऑफ प्लेन पास हो सकता है इसलिए तो यहाँ लैम्बडा आया इसलिए तो यहाँ क्या आया लैम्बडा ओके लैम्बडा म्हणला किती कितले असू शकता पॉसिबल प्लेन्स पॉसिबल आत पय बाइंडिंग अशें कितले प्लेन पॉसिबल पय तेम इंटरसेक्शन किती असतालो सेम आता जसे दाखयले पय कोलिनियर पॉइंट्स का मैंने बताया था वैसे आता जेना दोन प्लेना इंटरसेक्ट करतलो पय एक तुका दोन प्लेन दिले असतले दोन प्लेनाचे इक्वेशन दिले असतले किती म्हणले दोन प्लेनाचे इक्वेशन दिले असतले खंय इंटरसेक्ट करता पय तितूंतल्यान एक प्लेन पास करतलो त्याचं इक्वेशन फाइंड करपाय म्हाका तेकाच म्हणटा आमी प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स दोन प्लेन इंटरसेक्ट जाता पय तितूंतल्यान कितें खंय इंटरसेक्शन जाता तितूंतल्यान एक प्लेन पास जातलो त्या प्लेनाक कितें म्हणटालो पय हो प्लेनाचं इक्वेशन फाइंड करपाक जाय म्हाका कितें ह्या प्लेनाचं इक्वेशन फाइंड करपाक जाय हे दोन्ही प्लेनाचे इक्वेशन तुका गिवन असतले फर्स्ट प्लेना कितें म्हणटा आमी π1 आणि सेकंड प्लेना कितें म्हणटा π2 अशें फॉर आवर सेक आमी L1 म्हणटालो पय याद तुका फॉर लाइन 1 L1 म्हणटालो फॉर लाइन 2 कितें म्हणटालो L2 प्लेना कितें म्हणटा सांग प्लेन 1 कितें म्हणटाले लॅम्बडा 1 π1 आणि प्लेन 2 कितें म्हणटाले π2 आणि हे दोन्ही प्लेन खंय इंटरसेक्ट करता पय तितूंतल्यान एक प्लेन पास जातलो त्या प्लेनाचें म्हाका इक्वेशन फाइंड करपाक जाय आता तूं म्हणटा सर एशकन भरपूर प्लेन आसा न्हू अशें जाल्यार भरपूर प्लेन आहा तू कसो सांगतलो की फॅमिली ऑफ प्लेन्स मेळटले आमकां कितें फॅमिली ऑफ प्लेन्स मेळटली आमकां which intersect which is formed when two planes are intersecting each other आता कितें दिलें आसतलें खबर आहा तुमकां क्वेश्चना भितर तुमकां एक पॉइंट गिवन आसतलो आनी हो पॉइंट खंय लाय करता ऑन द प्लेन which is passing through intersection of two planes तुका पॉइंट गिवन आसतले म्हणजे दिवना हांगा सांगता गिवन आसतलो तुमकां एक पॉइंट किती दिवस किती आसतलो खबर आराचे तुका आर्बिट्ररी पॉइंटाचे तुका कोऑर्डिनेट्स दिल्ले आसतले
आर्बिट्री पॉइंट्साचे तुका कॉर्डिनेट्स दिल्ले असतले. कितें म्हणलं सारकें आयकलं तुम्ही? आर्बिट्री पॉइंट्साचे कॉर्डिनेट्स दिल्ले असतले. आर्बिट्री पॉइंटचे कॉर्डिनेट्स मेळ्ळे म्हळ्यार तुका प्लेनाचो कॉर्डिनेट मेळ्ळा. ओके कळ्ळें न्हू? दोन प्लेन खंय इंटरसेक्ट करता पळय तितूंतल्यान एक कितें प्लेन पास जातलो. खंय ते दोन प्लेन खंय इंटरसेक्ट करता पळय हांगा इंटरसेक्ट करता न्हू तितूंतल्यान एक प्लेन पास जातलो. त्या प्लेनाचो इक्वेशन फायंड करपाक लायला. ओके क्लियर? सो हेजो वेक्टर इक्वेशन कितें आसता? भरपूर हार्डसो दिसता पळय. वेक्टर इक्वेशन कितें आसता? आर वेक्टर डॉट n1 वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स n2 वेक्टर इज इक्वल टू d1 प्लस लॅम्डा टाइम्स d2. हे कशें येता तें हांव तुमकां शिकयता आतां. एक फावटी तुका कळ्ळें न्हू कशें सॉल्व करप तें तुमी आपूण बी डिरायव करपाक शकतात. फर्स्ट वेक्टर इक्वेशन कशें हाडप तें पळय. लॅम्डा 1 कितें सॉरी पाय 1 कितें फर्स्ट प्लेन. पाय 1 कितें फर्स्ट प्लेन. आता ह्या प्लेनाचं वेक्टर इक्वेशन किती असता? जनरल इक्वेशन किती असता? जनरल इक्वेशन किती असता? आर वेक्टर डॉट n1 वेक्टर इज इक्वल टू d1. कळ्ळें? जनरल इक्वेशन ऑफ फर्स्ट प्लेन किती असतलो? आर वेक्टर तुमकां खबर आहा कॅपिटल एन घेतात बट हांगा समा इक्वेशना भितर स्मॉल एन घेतला. n1 कितें पोजिशन वेक्टर ऑफ फर्स्ट प्लेन आणि d कितें d1 कितें डिस्टन्स ऑफ द प्लेन नॉट फ्रॉम द ओरिजिन. कॅप घेऊन वेक्टर घेतला म्हळ्यार d1 कितें आसतलो? कॅपिटल d1. कन्फ्युजिंग आसा मातशें पळय याद दवरा. थंय तेणें कितें घेतलें पळय आर वेक्टर डॉट n वेक्टर इज इक्वल टू d. हो जनरल इक्वेशन ऑफ प्लेन असता. आर वेक्टर डॉट n वेक्टर इज इक्वल टू d हो कितें जनरल इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. आता कॅपिटल एना जाग्यार कितें घेतलें कितें बरयला? स्मॉल n आणि कॅपिटल डी जाग्यार कितें बरयला? स्मॉल d1. कन्फ्युज जायना का? बट तोच तो कॅपिटल वेक्टर हांगा आसा पळय हांगा कॅप दिल्लो न्हू जाल्यार तुका कळपाक जाय की हो कितें कितें आसता सांग? डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. आणि वेक्टर बरयलें म्हणल्यार कितें? डिस्टन्स ऑफ द प्लेन नॉट फ्रॉम द ओरिजिन. तेच फरक आसता. ओके आता कितें करप खबर आहा? एका इक्वल टू 0 करया. कितें जातलें सांग? आर वेक्टर डॉट n1 वेक्टर मायनस d1 इक्वल टू 0. हे पयलीं बरें. आता सेकंड इक्वेशन कितें सांग? सेकंड इक्वेशन प्लेनाचो इक्वेशन कितें? सेकंड इक्वेशन कितें आसतलो सांग? इक्वेशन कितें आसतलो? आर वेक्टर प्लस n2 वेक्टर n2 वेक्टर कितें? नॉर्मल वेक्टर विच इज परपेंडिकुलर टू प्लेन 2 आणि हेजो डिस्टन्स कितें आसतलो? d2. एक ह्या साइड उरलें कितें मेळ्ळें सांग? आर वेक्टर डॉट n2 वेक्टर मायनस d2 इक्वल्स टू 0. हे कितें? इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. जनरल इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. n1 कितें आसतलो? नॉर्मल वेक्टर परपेंडिकुलर टू प्लेन 1. d1 कितें आसतलो? डिस्टन्स ऑफ द प्लेन नॉट फ्रॉम द ओरिजिन. आणि हे कितें? n2 कितें सांग? नॉर्मल वेक्टर ऑफ द प्लेन सेकंड प्लेन. आणि d2 कितें आसतलो? डिस्टन्स ऑफ द प्लेन सेकंड प्लेन नॉट फ्रॉम द ओरिजिन. सो d2 या साइड येयलो इक्वल टू 0. आता याद दवर फॅमिली ऑफ प्लेनाचो इक्वेशन असता. फॅमिली ऑफ प्लेनाचो इक्वेशन असता. कितें आसता तें पळय हां सारकें पळय हितून कन्फ्यूज जावं शकता. कितें आसता पळय n1 वेक्टर न्हू एक्चुअली अशें आसता सर लॅम्डा 1 प्लस पाय 1 प्लस लॅम्डा पाय 2 इक्वल्स टू 0. हो कंडिशन एक याद दवरपाक जाय. एक कंडिशन याद दवरा. कितें कंडिशन कितें? फर्स्ट प्लेन म्हळ्यार कितें? पाय 1 प्लस लॅम्डा टाइम्स सेकंड प्लेन इक्वल्स टू 0. याद रखो लैम्डा टाइम्स सेकंड प्लेन हमेशा क्या होगा? इक्वल टू 0. पाई 1 की वैल्यू क्या आई है? पाई 1 की वैल्यू मैंने क्या निकाली हुई है? किती काढले सांग ते बरया. ते बरयतलो आर वेक्टर डॉट n1 वेक्टर माइनस d1 इक्वल d1 घेतलो प्लस प्लस लैम्डा टाइम्स पाई 2 वेक्टर किती? पाई 2 प्लेन किती? आर वेक्टर डॉट n2 वेक्टर माइनस d2 इक्वल्स टू 0. एका सॉल्व करके घेतले. सॉल्व केले घेतले सांग. आता आर वेक्टर कॉमन घेव. सपोज हां पहिला एक ओपन कर. ओपन केलं तुम्हाला कन्फ्युजन जावची ना. ओपन करूया. काय घेतलं सांग? आर वेक्टर डॉट n1 वेक्टर माइनस d1 प्लस काय घेतले? लैम्डा टाइम्स काय घेतले सांग?
r vector dot n2 vector minus lambda times d2 vector equals to 0. आता किती कॉमन घेवपा मेळटा? r कॉमन घेवपा मेळना इतू भितर r कॉमन घेवपा मेळना पळय हांगा पळया हे पळय हे दोन टर्म सांग हो टर्म हे दोन टर्मांतल्यान हांव r कॉमन घेतलो हे दोन टर्मांतल्यान हांव कितें घेतलो r कॉमन घेतलो जेन्ना r कॉमन घेता हे दोन टर्मांतल्यान हांव r कॉमन घेता कितें येतलें या दोन टर्मांतल्यान r कॉमन घेता कितें मेळटलें सांग r वेक्टर हांवें कॉमन घेतलो डॉट कितें येतलें सांग n1 वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स n2 वेक्टर मायनस लॅम्डा टाइम्स d2 इक्वल्स टू 0. आता दोन टर्म या साइड उरले कितें मेळटले r वेक्टर डॉट n1 वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स n2 वेक्टर is equal to d1 vector plus lambda times d2 vector. And how किती आहे vector equation of plane passing through intersection of two points two planes. कळलं हे कळलं कसं काढलंय हो एक या कंडिशन याद दवरी कंडिशन ही आता तुम कंडिशन म्हणटले खंयचे सर तू शिकवना म्हाका बट 11th शिकयता आमी स्ट्रेट लाइन इक्वेशन्स फॅमिली ऑफ प्लेन्सचा इक्वेशन जेन्ना फॅमिली ऑफ प्लेन दिल्ले असता जाल्यार कितें फर्स्ट प्लेन प्लस लॅम्डा टाइम्स सेकंड प्लेन इक्वल्स टू 0. आता पाय 1 कितें हो पाय 2 कितें हो सबस्टिट्यूट केलो r वेक्टर कॉमन घेतलो आणि जाय तशें हांवें वेक्टर इक्वेशन फॉर्म केले कशें याद दवरतले तुमी याद कशें दवरतले पळय आता n1 आणि n2 कितें सांग n1 आणि n2 कितें n1 आणि n2 कितें सांग n1 कितें नॉर्मल वेक्टर ऑफ प्लेन 1 नॉर्मल वेक्टर ऑफ प्लेन 1 फर्स्ट शिकयल्ले पळय फर्स्ट मी पळय येता आणि हो कितें n2 कितें नॉर्मल वेक्टर ऑफ प्लेन नॉर्मल म्हणजे कितें परपेंडिक्युलर वेक्टर ऑफ प्लेन 2. d1 कितें डिस्टन्स नॉट परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन ऑफ प्लेन 1 सेम असतले बट कितें आसतलें हांगा प्लेन 2 हे सगळें सेम असतले बट हांगा कितें कंडिशन कितें प्लेन 2 हांगा प्लेन 1 इतलें कळ्ळें. आता कार्टेशियन फॉर्म काडपा जाय कितें काडपा जाय कार्टेशियन फॉर्म म्हाका सांग कार्टेशियन फॉर्म कितें आसतलो फर्स्ट प्लेनाचो कार्टेशियन फॉर्म कितें आसतलो ax a1x कळ्ळें a1x आता के कॅपिटल के घेवप हांगा कितें कॅपिटल ए घेवप कितें घेवप कॅपिटल ए आमी स्मॉल ए घेताले न्हू स्मॉल ए तुमी फर्स्ट इक्वेशन शिकले आसतले पळय याद करा या रिकॉल करा काल जाल्यार इक्वेशन ऑफ प्लेन कितें आसता इन कार्टेशियन फॉर्म ax plus by plus cz is equal to capital D बट हांगा कितें बरयतलो थोडं सेम रे ते बट कितें दोन प्लेन आहा न्हू सो हांगा कितें घेतात कॅपिटल घेतात या फॉर्मुला भितर कॅपिटल घेतात स्मॉल गेल्या बी जाता बट तुमकां टीचर तुमकां मार्क्स कट करते त्याला कशें टेक्स्टबुकार दिला तशेंच करता स्मॉल येतो कळ्ळें फरक ना तितू भितर हे कोऑर्डिनेट्स हे कितें drs ऑफ पोजिशन वेक्टर drs ऑफ कितें नॉर्मल वेक्टर a1 b1 c1 आणि ऑफ फर्स्ट प्लेन drs ऑफ पोजिशन नॉर्मल वेक्टर कितें आसतलो ऑफ सेकंड प्लेन a2 b2 c2 तो खबर आहा a1x प्लस घेतलो b1y प्लस c1z इक्वल्स टू स्मॉल d1 LMN गेला असल्यार हो कितें स्मॉल d ABC गेला एक्चुअली कॅपिटल D हो एक्चुअली कॅपिटल D इक्वेशन 1. आता सेकंड प्लेनाचो इक्वेशन कितें आसतलो इन कार्टेशियन फॉर्म a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2 इक्वेशन 2. फॅमिली ऑफ प्लेनाचो इक्वेशन कितें आसता फॅमिली ऑफ प्लेनाचो इक्वेशन कितें आसता फर्स्ट प्लेन pi1 प्लस लॅम्डा टाइम्स pi2 इक्वल्स टू 0 पुट कर pi1 कितें a1x प्लस b1y प्लस c1z कितला c1z हा माइनस d ह्या साइड वर कळ्ळें याद ना इक्वल टू 0 करे ह्या साइड वर
मायनस d1 बरेले प्लस लॅमडा टाइम्स पाय टू किती आहे a2x प्लस b2y प्लस c2z मायनस c2z मायनस d2 इक्वल्स टू 0 चालेल ना. और किती आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. बंद कर. A1 B1 आणि C1 हे किती आहे drs ऑफ नॉर्मल वेक्टर ऑफ पाय1 म्हणल्या किती आहे फर्स्ट प्लेन आणि किती म्हणता सांगा मी n1 वेक्टर आणि मग किती असतलो A2 B2 आणि C2 किती आहे drs ऑफ ए नॉर्मल वेक्टर ऑफ प्लेन 2 पाय 2 म्हणल्या प्लेन 2 आणि पाय 2 चा इथे नॉर्मल वेक्टर किती असता n2 वेक्टर सारखे n2 वेक्टर d1 आणि d2 दिपायचं आहे ते दिलं आहे कन्फ्युजन ना कन्फ्युजन फॉर्म्युला किती आहे फॉर्म्युला याद करा रिकॉल करूया आम्ही भैया ऑन करना का वेट वेक्टर फॉर्म किती असता वेक्टर फॉर्म किती असतो इझी आर वेक्टर बरोबर डॉट घालप ब्रॅकेट घालप किती बरयतले n1 प्लस लॅमडा टाइम्स n2 बरयतले सेम गोज फॉर डिस्टन्स d1 प्लस लॅमडा टाइम्स d2 हांगा पाय आहे हो इक्वेशन अशी याद कर पाय जाय किती बरयले पाय वन जाय किती बरयलो n1 वेक्टर प्लस लॅमडा टाइम्स n2 वेक्टर इक्वल टू क्या बरयतलो डिस्टन्स 1 फर्स्ट डिस्टन्स प्लस लॅमडा टाइम्स सेकंड डिस्टन्स सेम असता पण हांगा किती फरक केला आम्ही हांगा वेक्टर घेतला आणि हांगा डिस्टन्स घेतलेले अशें याद दवरपाक शकता तुम्ही याद दवरपा तुमकां जाय कशें याद करा बट याद करा काय व्हडले अशें काय नाही रॉकेट सायन्स ना ला 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 त्याला मग बिरान दिसत तुका लहान असताना लिझर्ट पडलं लिझर्ट तुझ्याच बेजारात कित्याक पडला अरे हांव कितें सांगा हेझल ग्रीन आईज पळोवन पडलं दिसता सगळं हेझल ग्रीन आईज ती म्हळें ना हेझल ब्राउन ना हेझल ब्राउन आईज हाँ हेझलनट चाहिए त्याला खायला चॉकलेट हेझलनट ग्रीन ना हाँ हेझलनट चॉकलेट जाल्यार खायला हय गो त्याला म्हारग ती चॉकलेट रेअर असता शे रॉंग मनशा रेअर दिला मला हो अशें हा ती क्वालिटी तू काय पावली कशी पावली त्या खबर आहे सगळ्या त्याचा ट्रेड सगळ्या खबर तू कशी क्वालिटी कित्याक येयली ती बट सगळ्या भयणी हा तुका जा हांवें केन्ना म्हणला पप्पाल चेडू केन्ना म्हणला ना सदी येना न्हू सगळी ट्रेड्स येना न्हू दुसरी भयणी येयला हा तशेंच
ओके अजून कळलं तुका दोळ्या पहिलं आमगेल ब्लॅक नॉर्मल ब्लू बी स्पेशल दोळे ब्लू बी ब्लू आयज स्पेशल आहे ब्लू असतं बघ ग्रीनिश ब्लूइश असतं हा हा ते ग्रीन आज झाला पहिले हाकीच म्हणलं माकीत पळता हाय काय म्हणून मग काय पळना म्हाका पळना तशी mean position is called oscillatory motion or simple harmonic motion आमचे ब्लॅक आईज बरे बाबा म्हणजे ब्लॅक आईज बरे इमोशन ना इमोशन कसली फिलॉसॉफी कोणी जाणली ती फिलॉसॉफी तिकडे नाव सांगते फिलॉसॉफर आले फिलॉसॉफर जावपाक लागून पहिले बरो आसपाक जाय पहिले हाय लेवल ऑफ इंटेलेक्चुअल मनीस आसपाक जाय तू इंटेलेक्चुअल शिकपाक कितें आसता इंटेलेक्चुअल मनीस आसपाक जाय इंटेलेक्चुअल तू तर शिकता मग इंग्लिश इंटेलेक्चुअल आसपाक जाय मनीस हा तू गेली ना 17 मार्क्स इंग्लिश एग्जाम कितले गेली इंग्लिश 13 इंग्लिश हा इंग्लिश पेपर हा गेल ना हा पेपर दाखल बट या एक्झामचा पेपर दाखवला फर्स्ट टर्माचा किती दाखल हे ना तेम कशें दाखल सांगतले तेम कशें कळले ते सांगपा दिना न्हू विचारपा दिना दिसता टिचर्स तुम्ही म्हणले गेला हा असं लॅबाचो टाइम जाता न्हू बस सुटतली बेगीन घरा पा भक्तीजी किती हिंदी मला दोन प्लेनाच्या इंटरसेक्शनातल्यान जो प्लेन पास करता त्याचा इक्वेशन तुम्ही काळात भ्रष्ट तकली शी समताल बनियान माचो ये माचो आता जा पाहिले आधी इझी हा आता रिवाइज करा किती शिकला ते रिवाइज करा आता रिकॅप करा रब करो नो किती आहे फाइंड द इक्वेशन फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स तुका दोन प्लेन दिले हा फर्स्ट प्लेनला किती म्हणतात सांगा आम्ही π1 सेकंड प्लेनला किती म्हणतात π2 आणि एक पॉइंट दिल्लो हा आणि हो पॉइंटातला किती करता हो तो प्लेन जो हा तो पास करता सांगेल पळय तुमका एक पॉइंट दिल्लो असतलो किती दोन प्लेन दिल्ले हा पळय दोन प्लेनचे इक्वेशन दिल्ले ना दोन्ही प्लेनचे इक्वेशन दिल्ले हा को इंटरसेक्ट करता पळय तितूंतल्यान एक प्लेन पास जातलो आणि हो जो प्लेन हा पळय तो या पॉइंटातल्यान बी पास जातलो तुका सांगला ते कंडिशन दिल्ली असतली म्हणून सांगला ना फॅमिली ऑफ प्लेन्स जाता न्हू सो एक म्हाका सांग
फॅमिली ऑफ प्लेन जाल्यार कितें एक पॉयंट फिक्स केलो सो कितें एक त्या एक पॉयंटांतल्यान एक प्लेन पास जातले न्हू अशीच इमॅजिन करा वाऱ्याचेर 3 डायमेन्शनल स्पेस हे दोन प्लेन हे कितें इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन हो न्हू आता एक पॉइंट कन्सिडर करता विच इज 1,1,1 सो हो प्लेन कितें जातलो सांग ह्या पॉयंटांतल्यान पास करतलो म्हाका कितें मेळटलें इक्वेशन ऑफ प्लेन आता इझी आता याद दवर तुका सपोज याद दवरा हे कोणाची व्हॅल्यू सांग हे कोणाची व्हॅल्यू खबर हा हे कोणाची व्हॅल्यू खबर हा आर्बिट्री पॉइंट हा पळय आर्बिट्री पॉइंट याचे कोऑर्डिनेट्स ते आर्बिट्री पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स दिल्ले हा तुका आर्बिट्री पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स दिल्ले हा तुका कळ्ळें कितें म्हणलें याद दवर आर्बिट्री पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स दिल्ले हा केन्ना अशी दिनात बट दिला हांगा आता म्हाका सांग कितें काडपा लायला वेक्टर इक्वेशन काडपा लायलें न्हू सो म्हाका सांग n1 कितें राव कंपेयर करया बरें फर्स्ट वेक्टर करून राव लॅम्बडा 1 कितें सांग सॉरी लॅम्बडा 1 पाय 1 कितें r वेक्टर डॉट i कैप प्लस j कैप प्लस k कैप इज इक्वल टू 6 आता फॉर्म्युला कितें आसता एक्चुअली फॉर्म्युला कितें आसता r वेक्टर प्लस n1 वेक्टर इज इक्वल टू d1 सो n1 वेक्टर कितें जाता देयरफॉर n1 वेक्टर कितें कंपेयर कर n1 वेक्टर कितें i कैप प्लस j कैप प्लस k कैप आणि d1 कितें 6 आता पाय 2 कितें सांग पाय 2 कितें सेकंड प्लेन कितें दिला इक्वेशन ऑफ प्लेन कितें दिला r वेक्टर डॉट 2i कैप प्लस 3j कैप प्लस 4k कैप इज इक्वल टू -5 सो कंपेयर केला की म्हाका सांग कंपेयर फॉर्म्युला कितें आसता सेकंड वेक्टराचो एक r वेक्टर डॉट n2 वेक्टर इज इक्वल टू d2 सो ऑन कंपेयरिंग n2 वेक्टर कितें नॉर्मल वेक्टर कितें 2i कैप प्लस 3j कैप प्लस 4k कैप आणि d2 कितें -5 मेळ्ळो हां सो वेक्टर इक्वेशन कितें आसता वेक्टर इक्वेशन कितें आसता प्लेनाचो वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन मेड फ्रॉम इंटरसेक्शन ऑफ 2 पॉइंट्स कितें आसता फॉर्म्युला कितें आसता सांग r वेक्टर डॉट याद हा n1 वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स n2 वेक्टर इज इक्वल टू d1 प्लस लॅम्बडा टाइम्स d2 सारखे आता r वेक्टर डॉट n वेक्टर कितें ते बरें n वेक्टर कितें 2i कैप प्लस 3j कैप प्लस 4 सूरज तेरे वजह से हुआ है i कैप प्लस j कैप प्लस k कैप प्लस लैम्डा टाइम्स n2 वेक्टर किती आहे 2i कैप प्लस 3j कैप प्लस 4k कैप इज इक्वल टू घेतलो d1 किती आहे 6 प्लस लैम्डा टाइम्स d2 किती आहे -5 आता म्हाका सांग हांगा लॅम्बडा अननोन न्हू लॅम्बडाची व्हॅल्यू काडची पडटली म्हाका आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काडपा लागून म्हाका r वेक्टर दिल्लो r वेक्टर कितें सांग हो पॉइंट आर्बिट्री पॉइंट दिल्ले हा न्हू सो r वेक्टर कितें मेळटलो 1i कैप प्लस 1j कैप प्लस 1k कैप याद दवर तुका गिवन पॉइंट दिल्लो आसतलो कितें आसतलो सदी आर्बिट्री पॉइंटाचो कोऑर्डिनेट ते पयलीं पुट करप थंय r वेक्टर जागे कितें बरयतलो r वेक्टर जागे कितें बरयतलो पयलीं लॅम्बडा काडपा जाय म्हाका इफ लॅम्बडा मेळ्ळें न्हू मागीर दोग जाण सॉल्व करून म्हाका एकच इक्वेशन मेळटलो हा r वेक्टर कितें 1i कैप प्लस 1j कैप प्लस 1k कैप डॉट एका डायरेक्ट सॉल्व करूया कितें जातलें सांग 1 प्लस 2 लॅम्बडा i कैप एक दोग जाण ऍड केल्यार आनी कितें मेळटलें सांग 1 प्लस 3 लैम्बडा j कैप प्लस 1 प्लस 4 लैम्बडा k कैप कळ्ळें दोग जाणां मर्ज करून बरयलो कॉरस्पॉन्डिंग आया कॉमन घेवन मर्ज करून बरयलो इक्वल्स टू कितें इक्वल्स टू कितें येता 6 मायनस 5 लैम्बडा 6 मायनस 5 लैम्बडा हेचो डॉट प्रोडक्ट घे हेचो डॉट प्रोडक्ट घे कितें येतलो हेचो डॉट प्रोडक्ट घेतल्यार कितें येतलें सांग 1 इंटू दिस कितें येतलें 1 प्लस 2 लैम्बडा प्लस 1 प्लस 3 लैम्बडा 1 इंटू 1 प्लस 4 लैम्बडा कितें येतलो 1 प्लस 4 लैम्बडा इज इक्वल टू 6 मायनस
5 लॅमडा. सो ऍड केलं की येतले 1 + 1 + 1 3, 2 लॅमडा + 3 लॅमडा 5 लॅमडा, 5 लॅमडा + 4 लॅमडा 9 लॅमडा इज इक्वल टू 6 - 5 लॅमडा. इथे झालं. लॅमडा काढपायचा किती करतो? लॅमडा एक कडे, नंबर एक कडे. सो घेतला आन्सर सांग. 14 9 + 5 लॅमडा इज इक्वल टू 6 - 3. आन्सर घेतला 14 लॅमडा इज इक्वल टू 3. लॅमडा इज इक्वल टू 3/14. लॅमडा मेळो किती करूया हवं ना? खंय सबस्टिट्यूट करप? खंय इक्वेशन 1 भितर, इक्वेशन 1 भितर सबस्टिट्यूट कर. बट आर वेक्टराची व्हॅल्यू बरी ना थंय. आर वेक्टराची व्हॅल्यू आमच्या ओन्ली लॅमडा काढपाक लागून करता केन्ना. पण लॅमडाची व्हॅल्यू येयली कितली सांग? 3/14. सारखें आहा न्हू? करेक्ट. आता व्हॅल्यू पुट कर, सबस्टिट्यूट कर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट कर घेतले पळय. इतू भितर सबस्टिट्यूट केल्यार बरें दिसता. इतू भितर ना, इतू भितर सबस्टिट्यूट करता घेतलो. लॅमडाची व्हॅल्यू पुट कर. एक आनी एक इक्वेशन बरयल्लो बरें आशिल्लो, मागीर व्हॅल्यू घालिल्यार बरी आशिल्ली दिसता. हांगा अशें बरयता आर वेक्टर डॉट कितें बरयतलो? हे व्हॅल्यू बरया 1 + 2 लॅमडा I कॅप + 1 + 3 लॅमडा J कॅप + 1 + 4 लॅमडा K कॅप. मागीर हे घाले इक्वल टू किती येता? 6 - 5 लॅमडा. मागीर हे व्हॅल्यू पुट कर. मागीर इझी जातलें सॉल्व करपाक. सो सबस्टिट्यूट केल्यार कितें सांग? आर वेक्टर सबस्टिट्यूट केल्यार कितें आन्सर? सबस्टिट्यूट पाय इज इक्वल टू 3/4 इन इक्वेशन 1. सो घेतलं इक्वेशन 1 किती ते बरया. आर डॉट किती सांग? 1 + 2 * लॅमडा किती? 3/4 14 I कॅप. घेतलं प्लस 1 + 3 * लॅमडा किती? 3/4 14 घेतलं J कॅप. सॉरी J कॅप. मग घेतले प्लस 1 + 4 लॅमडा किती? 3/14 K कॅप. क्लोज द ब्रॅकेट इक्वल्स टू 0 ना इक्वल्स टू 6 - 5 लॅमडा नो 5 लॅमडा किती? लॅमडा किती? 3/14. इतलं क्लियर? आता व्हॅल्यू पुट केल्या घेतलं सांग. आर वेक्टर डॉट 1 + एड केल्या किती येतले? 20 होता ना. क्रॉस करून सगळे क्रॉस बी करून मल्टिप्लाय करून क्रॉस करून कितले? पाहिजे मला मल्टिप्लाय केला 6 येतलो. 14 + 6/14 20/14 20/14. सो आणि धाकटे केल्यार 10/7. मेमरी भितर मातशें करा काम. सगळ्या बरोवपाक गेल्यार मातशें टाइम लागचा ना. 10/7 I कॅप प्लस आता का 23/14 23/14 काय जायना. हा 23/14 J कॅप प्लस एका सॉल्व केल्यार 26/14. सो 26/14 नाव 13 हे बरोबर शकना 7 इक्वल्स टू एका सॉल्व केल्यार 6/14 जा 14 6 जा किती? 84 84 - 15 84 - 15 69 असनागत 69/14 69/14 असे दोले चलता नाल्यार आणि सॉल्व करा कॉमन घेऊन नाका सॉल्व. हो किती? इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. कळ्ळें? इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. इतलं क्लियर? इझी. होय आमकां लॅमडाची व्हॅल्यू जाय म्हणून आमी कितें करता? आर्बिट्ररी पॉइंट दिल्ले असता आमकां. लॅमडा काढलो थंय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करप. हो कितें? वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through intersection of two planes.
इतलं क्लियर जाम बी पडशात ओके आणि भरपूर हा आणि 7-8 आसा आणि हा भूक लागल्या ऐका का ऐकय जात रे ऐकय कोप्लॅनरिटी ऑफ टू प्लेन्स कोप्लॅनरिटी ऑफ टू लाईन्स म्हणल्यार कितें ऑफ प्लेन और लाइन L1 आणि और लाइन किती आहे L2 सपोज या दोन्ही प्लेन या दोन्ही लाइन सेम प्लेनाचे लाय करतात तेका किती म्हणता आम्ही कोप्लॅनरिटी ऑफ प्लेन या पळयला हो पळय हो किती हे किती दोन लाइन 1 लाइन 2 या दोन लाइना कोप्लॅनर केन्ना म्हणटलो जेन्ना त्या दोन्ही लाइन किती सेम प्लेनीचेर लाय करतात त्याला लागून हो टॉपिक तू म्हणतो सर हे लायनाचे टॉपिक असो जाय न्हू ना प्लेनाचे लाय करते न्हू त्याला लागून प्लेनाचो टॉपिक कोप्लॅनरिटी ऑफ टू लाइन्स म्हणल्यार कितें हे जे दोन्ही हे आहा पळय लाइन L1 and L2 lie on the same plane त्याला लागून कोप्लेनर प्लेन्स कोलिनियर म्हणल्यार कितें सेम लाइन कोलिनियर पॉइंट्स म्हणल्यार कितें सेम लाइन कोप्लिनियर प्लेन्स कोणाचे असता लायनाचे असता ओके लाइन 1 आणि लाइन 2 हे केन्ना कोप्लेनर म्हणटलो हांव हेका केन्ना कोप्लेनर म्हणटलो हांव जेन्ना सेम प्लेनीचेर लाय करतले इतलो कळ्ळें एक कशें करून एक्सप्लेनेशन हांव दिता एक्सप्लेनेशन दिवपाक कितें एक्सप्लेनेशन दिवपाक काय हो कितें L1 हो कितें L1 लाइन आणि हो कितें L2 लाइन हे दोन्ही लाइन खंय लाय करता सांग ऑन द प्लेन जाल्यार कोप्लेनर आसतले येस ओके सो म्हाका सांग तू काय शिकयलें आतां इक्वेशन ऑफ प्लेन कशें बरयता सांग इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म कितें आसता r वेक्टर प्लस इज इक्वल टू कितें a वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स b वेक्टर याद आसतले इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म विसरना न्हू when हे कितें सांग a point is given and a parallel vector is given and this parallel b vector is parallel to the line आणि कितें समज दोन्ही पॉइंट दिल्ले असल्यार फॉर्म्युला कितें आसता हा खबर आता तुमका कळलं तर आणि हे बी वेक्टर आणि ए वेक्टर किती बी वेक्टर हो न्हू पॉइंट हो सेकंड पॉइंट ऑफ द प्लेन ऑफ द लाइन सॉरी प्लेन चल्ला हां आदी इजी फर्स्ट लाइनाचो वेक्टर फॉर्म कितें आसतलो फर्स्ट लाइनाचो वेक्टर फॉर्म कितें आसतलो r वेक्टर इज इक्वल टू a1 वेक्टर जे त्याचे पॉइंट डिफरंट आसतलो न्हू a1 वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स b1 वेक्टर आणि सेकंड वेक्टराचे इक्वेशन कितें आसतले लाइन इक्वेशन कितें आसतले लाइनाचे इक्वेशन कितें आसतले r वेक्टर इज इक्वल टू a2 वेक्टर प्लस म्यू टाइम्स b2 वेक्टर कारण म्यू कित्याक कोएफिशिएंट सेम आसतले खबर ना सो याद दवर सपोज तुझ्या दोन्ही लाइन कोप्लेनर न्हू सपोज तुझ्या दोन्ही लाइन कितें कोप्लेनर जाल्यार कितें b1 क्रॉस b2 डॉट हे तुमी शिकला याद b1 क्रॉस b2 डॉट a2 मायनस a1 इक्वल टू कितें आसतलो 0 कशें इक्वल टू 0 तू म्हणटा कशें इक्वल टू 0 सर सांग मरे आमकां आतां म्हाका सांग हे दोन्ही प्लेन जे आहात हे दोन्ही लाइन जे आहात ते सेम प्लेनीचेर लाय करतात सो एक्चुअली आमचो डिस्टन्स किती एक्चुअली आमचो 0 अशीच आता दोन्ही सपोज दोग जाणां मीट केलें ते टच करतात दोगी जाण सेम प्लेनचेर लाय करतात न्हू सो तेमचे मदीं डिस्टन्स किती आसतलो 0 स्क्यू सिमेट्रिक हांगा शिकयलें जर कळ्ळें न्हू अरे आयडिया तर आयडिया कळ्ळें हे कोण सांगता सांगचो ना तुमकां कोणा खबर बी आसची ना इश्कन आयडियाज जेन्ना पळय दोन्ही लाइन सेम प्लेनचेर लाय करतात सपोज दोग जाणांचो तू हे करतलो दोग जाणां तू जॉइन करपाक ट्राय करतलो कितें जातलें सांग दोग जाण टच करतले दुसरे प्लेनचेर लाय केल्यार कितें जातलें सांग डिस्टन्स शॉर्टर डिस्टन्स बिटवीन द टू लाइन जाले जेन्ना दोन्ही लाइन सेम प्लेनाचेर आसता तेमचे मदीं डिस्टन्स कितें आसता 0 सो कितें b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर डॉट a2 वेक्टर मायनस a1 वेक्टर इज इक्वल टू 0 आणि हे खबर आनी कार्टेशियन फॉर्म अपॉन बरोवना बटायन कितें आसता सांग कार्टेशियन फॉर्म कितें आसता सांग x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 ते हे शिकयलें खबर शॉर्टर डिस्टन्स ऑफ स्क्यू लाइन कार्टेशियन फॉर्म वेक्टर फॉर्म
वेक्टर फॉर्म सगळी घेताले मॅग्निट्यूड ऑफ v1 वेक्टर क्रॉस v2 वेक्टर ते बरोवप ना. ओके आणि हे बी कार्टेशियन फॉर्म बी शिकलो याद x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 हे कितें a1 b1 c1 कितें डायरेक्शन रेशियोज ऑफ v1 वेक्टर a2 b2 c2 कितें डायरेक्शन रेशियोज ऑफ b2 वेक्टर कळ्ळें हे कितें जातलें 0 सपोज 0 येयलें म्हणल्यार कितें these two lines are coplanar कळ्ळें इजी सिंपल बन आज कितें शो दॅट टू लायन्स आर कोप्लेनर की शो करपा जाय टू लायन्स आर कोप्लेनर म्हाका सांग जनरल आतां कार्टेशियन फॉर्म कितें आसता सांग एक इक्वेशन आसा लायनाचो कार्टेशियन फॉर्म कितें आसता x minus x1 upon a y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c सारखे आता फर्स्ट लाइन न्हू फर्स्ट लाइन याचे कोऑर्डिनेट्स किती असतले x1 किती असतलो -3 कळ्ळे y1 किती असतलो 1 आणि z1 5 आणि x2 -1 सारखे y2 किती असतलो 2 आणि z2 5 कळ्ळे न्हू दोन इक्वेशन्स a1 b1 v किती असतलो हो कितें a1 b1 आणि हो a2 b2 c2 ओके कार्टेशियन इक्वेशन दिला न्हू सो फॉर्म्युला किती असतलो सांग कित्याक की शो करपाचें आमकां हे दोन्ही प्लेन कितें दोन्ही लाइन कितें कोप्लेनर सो कार्टेशियन इक्वेशन बरया कार्टेशियन किती असता कितें असता कार्टेशियन इक्वेशन बरया फॉर्म्युला किती असता सांग x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 हे कितें a1 b1 c1 a2 b2 c2 एका सॉल्व करून पळया कितें जाता पळया सॉल्व करया खबर ना इक्वल टू 0 खबर ना आमकां ट्राय करचें पडटलें x2 minus x1 -1 minus of -3 so +3 so आन्सर घेतलो 2 कळ्ळें न्हू 2 y2 minus y1 2 minus 1 z2 minus z1 0 कळ्ळें 5 minus 5 कितें 0 a1 कितें -3 1 5 आणि a2 -1 2 5 सॉल्व करूया कितें प्लस मायनस प्लस कितले सांग 2 into घेतलो 5 minus 10 minus 5 सारखे मग घेतलो -1 ब्रॅकेट -15 plus 5 -15 plus 5 किती प्लस ते कळ्ळे घेतले -10 हा सारखे बरे 0 into anything is what आता किती बरे धरसा बरे असं घेतलो -6 plus 1 -5 सारखे असं घेतलो -10 plus 10 0 therefore किती म्हणटलो therefore given lines are co-planar कळ्ळे